सलामीची जोडी मेगा फायनलचा थरार. सोनू सर आम्हाला जॉईंट व्हायचं लगेचच. या दुसरा माईक सुद्धा ऑन करायचा या ठिकाणी. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये असतील कमिटीकडनं. या ठिकाणी चिकणीची वाडी संघाला आपण पाहतोय चिकणीची वाडी संघ झाला तर तब्बल 7500 रुपये पारितोषिक असेल. म्हणजे 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला अजूनही आलंय जर सामना जिंकला. हॅलो हॅलो हॅलो. आईवा कॅच साठी सुद्धा सुवर्ण संधी. प्रत्येकी झेल साठी 100 रुपयाचं पारितोषिक मंगेजी उतेकर आणि कमिटीकडनं सुद्धा 100 रुपये असतील. म्हणजे 200 रुपयाचे आईवा कॅच असेल. थोडा आवाज जा. 6 हॅट्रिक शुभम आणि प्रशांत साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल भरतजी गावंडा यांच्याकडनं. जोरदार टाळ्या. सामन्याला सुरुवात करतोय. थरार चालू झाला. या ठिकाणी आपण पहिला चेंडू गेलाय. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर मिस फील्ड आपण पाहतोय. एकदा कंप्लीट केली जाते का कॉर्नरिझम 2 धावा. सोनू सर या ठिकाणी आपण पाहतोय फायनलचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. एका साइडने एकता मोहापाडा संघ. थँक्यू सोनू सर. अजून 100 रुपये वाढलेत. आईवा झेल साठी 300 रुपये. आईवा झेल साठी 300 रुपये असतील. श्रेयस टेलर यांच्याकडनं अजूनही 100 रुपये वाढलेत. ओ सोनू सर फायनलचा थरार आपण पाहतो. पहिला चेंडू लॉफ केला. यावेळेस चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. आईवा झेल आईवा झेल आईवा झेल होता या ठिकाणी. आईवा झेल. मनोज तू तिकडे पाहतोय. खरं तर प्रेक्षक आता या स्पर्धेमध्ये एन्जॉय करत असताना कॅच वरती कॉन्सन्ट्रेट आहे. सोनू सर मी एकच सांगू इच्छितो जे पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत ना त्यांनी तिकडे जा मित्रांनो. हजेरी सुटेल. संध्याकाळचं काम होईल तुमचं. जावा लवकर जावा. एकच सांगेन बाउंड्री लाईनच्या पलीकडे जसा चेंडू जाईल तशी पब्लिकची हावभाव बघा. येस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. पाट आणि चेंडूंचा संपर्क होत नाहीये. आणि आपण पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज. एक प्रश्न असेल सोनू सर तुमच्यासाठी. पब्लिक बघूया कोणाच्या बाजूने आहे. आवाज यायला पाहिजे. आवाज. एकटा मोपाडा चिकणीची वाडी आहे. आवाज वाढलाय. चिकणीची वाडी संघाकडनं आवाज वाढलाय. हे दबाव आहे. टाळ्या होऊ दे मित्रांनो या सामन्यासाठी. हा चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टिकच्या बाहेर. या चुक्या कुठेतरी तुम्हाला थांबावा लागतील. जयेश गोलंदाज आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 2 ओव्हरची लढत आणि प्रशांत आणि त्याच्या साथीने नक्कीच मेगा फायनलचा हा थरार आहे. या ठिकाणी 5च्या स्लॉट मध्ये चेंडू येत नाहीये. आणि आपण पाहिलं तर इकडे 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. चुक्या करतोय चिकणीची वाडी संघ. होम ग्राउंड वर खेळतोय. विसरून चालू नका. मोहपाडा संघाला एकच सांगू इच्छितो. अष्टविनायक ग्रुप चिकणीची वाडी या संघाचा एकच कॉन्सन्ट्रेट आहे. चॅम्पियन ट्रॉफी कशी मिळवावी याच्याकडे त्यांचं लक्ष. अंपायर साठी सुद्धा 200 रुपये पारितोषिक आले. 100 रुपये पारितोषिक. जोरदार टाळ्या होऊन द्या मंगेजी उत्तेकर साहेबांसाठी. टिपला या ठिकाणी लगेच यायचंय. सामना संपल्यानंतर यायचंय. एका हाताने 100 झेल टिपलाय. बाहेरून या. या ठिकाणी पुढून खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहायला गेलं तर इथून कुठल्या प्रकारची धाव घेत नाहीये फलंदाज. खरं तर आपण पाहायला गेलं तर प्रशांत पवार सारख्या फलंदाजाला चेंडू डॉमिनेट केलाय. डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज. आईवा झेल साठी सोनू सर 400 रुपये झालेत. 400 रुपये झालेत आईवा झेल साठी. चला आईवा झेल कोणी घेतला यायचं 300 रुपये तुमचे घेऊन जायचे. आता अजून 100 रुपये वाढलेत मित्रांनो. मनोज एकच सांगेन दिवसभर काम करू नका परंतु या मॅच मध्ये 2 झेल टिपा आणि 2 दिवस आराम करा. यस नक्कीच. आणि संध्याकाळची मेजवानी सुद्धा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय समोर फलंदाज शुभम नाईक. शॉट ऑफ या ठिकाणी बीट झालाय. स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरनं सीमा रेखा पार. ताकद आहे शुभम नाईक कडे. ताकद आहे. लगभग विचार केला ना प्रेक्षकांनी झाडावर चढली तरी चालेल 400 रुपयांसाठी. पण पडू नका. 400 रुपयापेक्षा तुमचा जीव महत्वाचा आहे. हा नाहीतर 400 चे 40,000 खर्च होतील.
नाहीतर मग 3 तिगाड आणि काम बिगाडा असं नको व्हायला. येस आलेत हरिश्चंद्र कडाळे आहेत त्यांच्या माध्यमातून झेल टिपला ते 300 रुपये पारितोषिक त्याचं होतं त्याला द्यायचं लगेचच. या ठिकाणी चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. लॉंगनला शतरक्षक आहे तिकडे आपण पाहतोय अगदी एकच धाब्यांवरती समाधान व्यक्त करावं लागतं. नक्कीच एकदा मोहपाडा संघाला थांबवलं जाते. सोनू सर होम ग्राउंड आहे कसा खेळ केला जाईल यासाठी मी गोलंदाजी अनिल वाघची राहिली आहे आणि खरं तर या अनिल वाघनं देखील चांगल्या मोठ्या फलंदाजाच्या नांग्यात टेचल्यात आणि सध्या आपण पाहतोय गोलंदाज अनिल आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. काय म्हणशील मनोज? सिंगल तर आले फटका चांगला आहे त्या ठिकाणी मात्र गोलंदाजी चांगली चालू आहे या ठिकाणी. श्रेयस टेलर कडनं अजून 100 रुपये वाढलेत म्हणजे 500 रुपये पारितोषिक असेल या ठिकाणी आयवा झेल साठी. एक झेल टिपा 500 रुपये मिळवा 2 झेल टिपा 1000 रुपये मिळवा. चांगली संधी आहे मनोज. उघडा एकच सांगेन आज सर्वांचे ATM खुले गेलेत परंतु सोनू सर या ठिकाणी सामना महत्वाचा आहे. फक्त 25 धावा धावल करावे लागल्यात. कुठे गेला तो 3 सामन्यामधील शुभम नाईक परंतु त्याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट नाहीये झाला. शुभम नाईक या ठिकाणी जेलची संधी देत नाहीये आणि लॉंगॉनच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी षटकार. परंतु एकच सांगेन या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असेल 25,000 रुपये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक असेल 15,000 रुपये पण जर हा सामना 12,000 रुपये आणि हा सामना जर जिंकत असाल अष्टविनायक ग्रुप चिखलीचवाडी हा संघ जर सामना जिंकला चॅम्पियन संघ झाला. थँक्यू 7,500 रुपये 700 रुपये पारितोषिक या ठिकाणी मात्र असेल. आयवा झेल साठी 700 रुपये आहेत. आयवा झेल साठी खेळाडूसाठी नाहीये खेळाडूसाठी अजिबात नाहीये. चंद्रकांतजी डुमणा यांच्याकडनं सुद्धा 200 रुपये आहेत पण खेळाडूसाठी नाहीये. डिक्सल पालीचा तो खेळाडू होता आणि त्यांच्याकडनं आपण पाहतोय चांगला झेल टिपला अजिबात 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही. खेळाडू करणं तुम्हाला या ठिकाणी खेळाडूला 700 रुपये मिळणार नाहीये. हा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा 900 रुपये झालेत. आयवा कॅच साठी 900 रुपये. श्रेयस टेलर कडनं अजून 200 रुपये वाढलेत 900 रुपये झालेत आयवा कॅच साठी. राऊंड फिगर 1,000 रुपये करून टाका. यस तर नक्कीच जो झेल घेतलाय ना पाली संघाच्या डिक्सल पाली संघाचा खेळाडू होता तुमच्याकडे तुम्हाला 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. यस मंगेश उतेकर 200 रुपयाचं पारितोषिक आहे घेऊन जायचंय खेळाडूसाठी. अरे गाडी लगेच झाला मंगेश उतेकर सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो यासाठी. जय बजरंगी डेकोरेटरचे मालक आहेत आणि अतिशय दानशूर व्यक्ती. अजूनही 100 रुपये असतील. चंद्रकांत डुमणा यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये असतील. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. बाबा 150 रुपया देगा. अरे आकाश बेकार काम फिट 25. स्कोर 39 धावा 38 झाल्यात. बघा 39 धावा बनवायच्या आहेत या ठिकाणी. हो 39 धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता अष्टविनायक ग्रुप चिखलीचवाडी या संघाला. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 12 चेंडू 39 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली. 300 रुपयांचं पारितोषिक आहे मंगेश उतेकर साहेबांकडनं. कॅमेरामॅन थोडासा हा शेण टिपायचा आहे आयवा झेलचा. ए बाबा जाऊन शिया नको घालू 700 होतं 300 दिलं. खेळाडू होता निल्लू या ठिकाणी आपण पाहतोय. मनोज चोराच्या उलट्या बोंबा. हॅट्रिक कोणी मारली तरी 5,000 रुपये या ठिकाणी भरत आणि विष्णू गावडे या साहेबांकडनं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या ठिकाणी या दोन्ही मूर्तींसाठी. षटकार ट्रिक कंप्लीट करा किंवा चौकार ट्रिक कंप्लीट करा 5,000 रुपयाचं काश व्हायचं. एकंदरीत अष्टविनायक ग्रुप चिखलीचवाडी या संघांकरिता फटका चांगला आहे. झेल आईवा झेल टिपलाय या ठिकाणी. आईवा झेल टिपलाय
कैमरामैन जल्दी फोकस करो। येस आणि टेलर कडनं सुद्धा आहे ते पैसे. एकंदरीत या झीलसाठी या झीलसाठी आलेत. झील पकडला मित्र. नाव ओमकार चापेवाडी गावातील हा खेळाडू आहे. हा चेंडू आपण जर पाहिला तर फक्त डाप केला चेंडूला, फक्त दिशा दिली आहे. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत बघा. या ठिकाणी एकच सांगेन हा फायनलचा थरार आहे, परंतु या फायनलच्या थराराकडे प्रत्येक खेळाडूंचं आणि उपस्थित आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं लक्ष नाहीये, परंतु प्रत्येकी तड अंपायर जायचंय. अनंत गावंडा तड अंपायरची मागणी केली जाते या ठिकाणी. म्हणून सर एकच सांगेन आमचे प्रेक्षक आहेत ही मॅच जितकी एन्जॉय करतात ना त्याच्यापेक्षाही त्यांचा कॉन्सन्ट्रेट झेल वरती आहे, कारण झेल तितका महत्वाचा आहे. 900 रुपये 9 चेंडू 30 धावा. 9 चेंडूंमध्ये 30 धावा बनवायच्या. चॅम्पियन संघ कोण असेल? आणि या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर चांगली फलंदाजी करायची या ठिकाणी आपण पाहतोय. तब्बल विचार केला तर 8 चेंडू आणि 30 धावा बनवायच्या त्या ठिकाणी आपण पाहतोय. तब्बल विचार केला चिकनीची वाडी संघाच्या माध्यमातून. हा पटका चांगला आहे त्या ठिकाणी, मात्र काढपेचा आणि चेंडू पकडला जाईल का? चेंडू उचलून फेक करेल का? थोडंसं आउटफील्ड खराब आहे. मिस फील्ड आपण पाहतोय. मेगा फायनलचा हा तरार आहे. आपण पाहायला गेलं तर 2 धावा. पहिल्या डावामध्ये थोडंसं एन्जॉय झाली, परंतु दुसऱ्या डावामध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करू. या मॅचकडे आपण जर पाहिलं गेलं तर धावसंख्या दफलकावरती आपण पाहिली. बिनबाद 11 धावा दफलकावरती येणारे 7 चेंडू विजयासाठी 28 धाब्यांची संख्येची गरज आहे. चिकनी वाडी संघाला अजूनही 2000 रुपये वाढले जात आहेत. मॅच जिंकली तर रुद्र 40 कडनं 2000 रुपये अजून वाढले जातील या ठिकाणी. तू मै डायरेक्ट हिट. इथे मात्र हिट झाला असतं तर विकेट आली असती सोनू सर. एकच सांगेन शुभम नाईक फक्त मनोरंजन आहे. शुभम नाईक कॅप्टन आहेत आणि फक्त मनोरंजन करतो आम्ही, त्यामुळे वाईट नका वाटून घेऊ प्लीज. जरी तुम्ही खालापूरचा संघ आहात तुम्हाला असं मनात वाटून देऊ नका, तरी आपलाच संघ आहे, आपलेच खेळाडू आहेत असं वाटून देऊ नका की अंबरनाथ तालुक्यातील फक्त हे आम्ही पाहतोय. या ठिकाणी मात्र उत्साह वाढवला जातो चिकंजीवाडी संघाचा. नाराज कसे होतील सोनू सर? 5000 रुपये त्यांच्यासाठी सुद्धा आहेत. कुठल्या हॅट्रिकला हॅट्रिक मिळवा आणि 5000 रुपये उचला, म्हणजे जवळजवळ 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक. बघा पॅनल्टीचे 4 धावा ऍड करूया. 12+4 धावा म्हणजे एकंदरीत 16 धावा दफलकावर येणारे 6 चेंडू आणि 23 धाब्यांची आवश्यकता. 23 धावा. 6 चेंडू 23 धावा जिंकण्याकरिता समोर फलंदाज जयेश. बादच्या रडार मध्ये चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे शुभम. अरे मनोज मग एकच विचार करीत हो, लोक सगळी चिकनीची वाडीचे खेळाडू पैसे लावतात, पण या एकता मोहापाडा संघा कोण तर लावा बघू. आणि आपण जर पाहिलं तर इथून हॅट्रिक कंप्लीट केली तर चंद्रकांत डुमना यांच्याकडनं 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि तो कॅश नसणार आहे, तुम्हाला ऑनलाईन पेमेंट केलं जाईल. यस नक्कीच. समीकरण आपण पाहतोय 5 चेंडू आणि 23 धावा. सिद्धार्थ साठी संधी आहे. सिद्धार्थसाठी चांगली संधी आहे. हा पटका इथे मात्र चांगला आहे. पायांमध्ये चेंडूला फेकून दिले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्याला बीट करून जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप मिळतोय. हा इथून मात्र चौकार. धाब्यांची गरज आहे जिंकण्याकरिता, चॅम्पियन होण्याकरिता. यावेळेस आपण पाहतो बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. बॅट पासून थोडेसे लांब चेंडू ठेवले जातात. आउट स्विंग सातत्याने सिद्धार्थनं केली आहे. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये खरं तर कमालीची गोलंदाजी राहिली आहे. 3 चेंडू 19 धावा. एक चमत्कार या मॅच मध्ये करावा लागेल फलंदाज अनिल वाघ या खेळाडूला. आणि अनिल वाघनं आज सामना जर जिंकला तर मी स्वतः समालोचक सोनू आगिवला यांच्याकडनं 501 रुपयाचं कॅश प्राइज देईल. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका खेळायचा होता. बॅटची टोईंग एज आपण पाहिला
तर शॉट फाईन लेगचा खेळाडू होता, त्यांच्याकडनं बीट करून शेवटच्या क्षणाला चेंडू उडवला जातात आणि पाहता पाहता या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. पूर्णपणे सामना या ठिकाणी झुंकत असताना मी म्हणेन एकता मोपाडा या संघांकडनं. काय म्हणशील म्हणून सर? 2 चेंडू आणि गरज आहे आता जिंकण्याकरिता 18 धाव्यांची. नक्कीच मी एकच सांगू इच्छितो, एक मॅच जिंकून कोणी हिरो होत नाही, एक मॅच हरून कोणी इथे मात्र खेळ सोडत नाही. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर मॅच आहे मित्रांनो, हार जीत तर असणारच. या ठिकाणी आपण पाहतोय त्या ठिकाणी सामना लगभग मोपाडा संघाने मात्र आपल्या बाजूने झुकवला जातोय. विचार केला ना, चेंडू आणि गराच्यात 18 धावा, पूर्णपणे चॅम्पियन संघ. यस या ठिकाणी सोनू सर चांगली माहिती. प्रत्येकी मॅचला 4 धावांची पॅनल्टी घेऊन सुद्धा हा संघ इथे ठरलाय चॅम्पियन संघ. एकता मोहोपाडा चॅम्पियन चॅम्पियन चॅम्पियन. या ठिकाणी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चॅम्पियन संघासाठी. आकाश डीजे एकच सांगेन चॅम्पियन सॉन्ग, चॅम्पियन सॉन्ग. क्या मायला लगते मेरे को गाना गाना पड़ेगा.